विधानसभा आचारसंहितेपूर्वी सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला घाई। योजनांच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च येणार, सूत्रांची माहिती। माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून 150 कोटींच्या वसुली प्रक्रियेला अखेर सुरुवात। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई। मुशी डॅमसह मावळमधील पर्यटन स्थळं अनिश्चित काळासाठी बंद। पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आल्यामुळे बंदीचे आदेश। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व 4 धरणांमध्ये 80% अधिक पाणीसाठा जमा। पुणेकरांचा पाणी प्रश्न सुटला। पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द। नॉन इंटरलॉकिंगच्या कामाचा परिणाम, तर काही गाड्या इतर मार्गाने वळवल्या। वेतनवाढीच्या मागणीसाठी नाशिकमधील सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप। संपाचा विद्यार्थी आणि प्रवाशांना फटका। एकशे 12 वर्ष जीर्ण सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। मुंबईतील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता। म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी। गोरेगाव, पवई आणि विक्रोळीतील घरांचा समावेश। इयत्ता 12वीच्या निकालात 9वी ते 12वी पर्यंतच्या कामगिरीचा समावेश करा। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मूल्यांकनासाठी केंद्राकडे प्रस्ताव। आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर। या फेरीमध्ये 51,099 विद्यार्थ्यांना प्रवेश। टोमॅटोचे भाव अजूनही चढेच। आवक घटल्यानं टोमॅटोच्या दरात आणखीन दरवाढ होण्याची शक्यता।